आजच्या सेशनमध्ये पाहायचं आपल्याला आणि अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे हेसेस लॉ. हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि याचं स्टेटमेंट जे आहे heat of a reaction or enthalpy change the खूप महत्त्वाचा पार्ट आहे heat of a reaction or enthalpy change उष्णतेमध्ये होणारा जो बदल आहे in a chemical reaction in a chemical reaction depends upon initial state of reactant. Upon initial state of reactant and final state of product. Final state of product and independent of the path independent on the path. एक महत्वपूर्ण भाग आहे independent on the path by which the reaction is brought about. By which a reaction is brought about. आणि हा घेत असताना कन्सिडर करत असताना याचे ऍप्लिकेशन्स पण महत्त्वाचे आहेत. पण ऍप्लिकेशनला जाण्याच्या पूर्वी मी एक्झाम्पल टाकतो इथं. कन्सिडर अ चेंज. आपण एक चेंज जो आहे हा दाखवत असताना साधारणपणे हा ए याचं कन्वर्जन आपण डी मध्ये करूया. डेल्टा एच बरोबर आहे क्यू किलो जूल. अतिशय सोप्या पद्धतीने आपण या पॉइंटला जाऊया. चेंज can occur by another way. याचा वे बदलू आपण आणि याचा वे बदलत असताना लक्षात घ्या ए बी डेल्टा H1 इक्वल्स टू Q1 किलो जूल. बी equals to C delta H2 equals to Q2 kilo joule. C to D delta H3 equals to Q3 kilo joule. A चं रूपांतर कशात झालं D मध्ये. म्हणजे मी लॉ आणखी तुम्हाला सांगितलं नाही होता वा. ही झाली एक स्टेप. आता इथे याचं रूपांतर B मध्ये झालं, B चं C मध्ये झालं, C चं D मध्ये झालं. म्हणजे सुरुवात A पासून झाली, शेवट D मध्ये झाला. पण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया याच्यामध्ये पाहायला समाविष्ट झाल्या. ही एका सिंगल स्टेप मध्ये घडणारी क्रिया आहे, या अनेक स्टेप मध्ये घडणारी क्रिया आहे. हा दोघांमधला फरक लक्षात घ्या. हेसेस लॉ काय सांगतो? हेसेस अकॉर्डिंग टू हेसेस लॉ डेल्टा H बरोबर आहे डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 प्लस डेल्टा H3. Q बरोबर आहे Q1 प्लस Q2 प्लस Q3. आता बघा हा A होता, A चं रूपांतर कुठं झालं D मध्ये. स्टेप फर्स्ट, पाथ फर्स्ट
आता काय झालं, हा बी झाला, हा सी झाला, हा डी झाला, हे दुसऱ्या वेनं झालं. वे म्हणजे मेथड अथवा पद्धत, तुम्ही कुठल्याही पद्धतीची मेथड ठेवा ती एका सिंगल स्टेप मध्ये हो का, याचा अर्थ मी सांगत असताना एवढंच लक्षात घ्या, एका सिंगल स्टेप मध्ये करा अथवा अनेक स्टेप करा, पण त्या रिएक्शन मध्ये बाहेर पडणारी हीट अथवा आत येणारी हीट ही सारखीच असते. हा पहिला पॉइंट. हा रिएक्शन तुम्ही एका सिंगल स्टेप मध्ये करा किंवा अनेक स्टेप्स मध्ये करा, त्या रिएक्शन मध्ये पडणारी हीट किंवा आत येणारी हीट ही सेमच असते. म्हणजे आता हा रस्ता बघा, हा कमी पाथ आणि हा पाथ आहे, तर या पाथवर अवलंबून नाहीये ती, तर ती कशावर अवलंबून आहे, इनिशियल रिएक्टंट आणि फायनल प्रोडक्ट यावरच डिपेंड असते. हा अतिशय महत्त्वाचा हेसला स्टेटमेंट बघा, द हीट ऑफ अ रिएक्शन और एंथैल्पी चेंज इन अ केमिकल रिएक्शन. रिएक्शन मध्ये बाहेर पडलेली उष्णता अथवा रिएक्शन मध्ये आत आलेली उष्णता डिपेंड्स अपॉन इनिशियल स्टेट ऑफ रिएक्टंट, सुरुवातीला रिएक्टंटची इनिशियल अवस्था आणि फायनल स्टेट ऑफ द प्रोडक्ट जो असतो तो याच्यावर डिपेंड असते. पण कशावर डिपेंड नाही, इंडिपेंडंट ऑन द पाथ बाय विच द रिएक्शन इज ब्रॉट अबाउट. ज्या रस्त्यानं ही रिएक्शन कॅरी आउट केली जाते, की एका स्टेप मध्ये हो अथवा अनेक स्टेप मध्ये हो, तिथं त्यावर पाथवर, त्या रस्त्यावर ती अवलंबून नसते. आणि अशा पद्धतीने एक सिंपल एक्झाम्पल दिले, पूर्ण कंप्लीटली तुम्हाला लिहून घ्यायचा हा महत्त्वाचा पार्ट. आणि ह्या रिएक्शनच्या पार्ट मध्ये ऍप्लिकेशन्स जे आहेत ते आपण ऍप्लिकेशन्सला जाणार आहोत. ऍप्लिकेशन्स, it is used to calculate enthalpy of formation, combustion and न्यूट्रलायझेशन. आता याच्याविषयी आपल्याला डिटेल चर्चा करायची आहे. फॉर्मेशन, कंबशन आणि न्यूट्रलायझेशन हे एन्थॅल्पी ऑफ रिएक्शनचे प्रकार आहेत. शॉर्ट मध्ये असं पाहिलं आपण, फॉर्म म्हणजे तयार होणं. जेव्हा एक मॉलिक्यूल त्याच्या कन्स्टिट्यूएंट ऍटम पासून त्याच्या स्टँडर्ड फिजिकल स्टेट मध्ये तयार होतो, त्यावेळेला बाहेर पडलेली हीट जी असते त्याला एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन असं म्हणतो. कंबशन म्हणजे जेव्हा एखादा मॉलिक्यूल हा एक्सेस ऑक्सिजन मध्ये हवेमध्ये जाळला जातो, त्यावेळेला बाहेर पडलेली ही जी हीट आहे त्याला एन्थॅल्पी ऑफ कंबशन असं म्हणतो आपण. तर ज्यावेळेला आपण एक 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ एन ऍसिड इज न्यूट्रलाइज्ड बाय 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ अ बेस, त्यावेळेला बाहेर पडणारी जी हीट आहे त्याला आपण एन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन असं म्हणतो. आणि अशा प्रकारच्या एन्थॅल्पीज कॅल्क्युलेट करण्यासाठी हेसेस लॉचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. दुसरा पॉइंट आहे, इट इज यूज्ड टू calculate enthalpy of reaction which do not takes place directly. ज्या रिएक्शन्स डायरेक्ट होत नाहीत, म्हणजेच उदाहरण टी एचं रूपांतर डी मध्ये डायरेक्ट झालं, आपल्याला हे न करता ज्या एचं बी, बी चं सी, सी चा डी, अशा इनडायरेक्ट रिएक्शन ज्या असतात यासाठी याचा वापर केला जातो. तिसरा पॉइंट आहे, इट इज यूज्ड टू कॅल्क्युलेट एन्थॅल्पी ऑफ स्लो रिएक्शन्स. दोघांमध्ये फरक लक्षात आला. ए चं डी मध्ये होणारं रूपांतर ही फास्ट होणारी प्रोसेस आहे आणि ए चं बी मध्ये, बी चं सी मध्ये, सी चं डी मध्ये होणारी प्रोसेस ही स्लो आहे. म्हणून स्लो रिएक्शन साठी
कॅल्क्युलेट करण्यासाठी असतो. आणि चौथा पॉइंट महत्वाचा आहे, इट इज used to calculate enthalpies of reactant and products. आता महत्वपूर्ण पार्ट आहे. या प्रॉपर्टीजला जात असताना एकदा व्यवस्थितपणे स्टेट अँड एक्सप्लेन, फेसेस लॉ, गिव्ह इट्स ऍप्लिकेशन्स. जुन्या सिलेबसमध्ये हा 4 मार्काला प्रश्न यायचा. 3 मार्काला प्रश्न आल्याच्या नंतरचा हा भाग असा आहे, 1 मार्काला स्टेटमेंट आहे, 1 मार्काला हे आणि 2 ऍप्लिकेशन्स तुम्हाला लिहायचे. एक महत्वपूर्ण पार्ट, जवळपास जास्तीत जास्त मॅक्सिमम परीक्षेला विचारला जाणारा हा जो सेक्शन आहे, त्यामध्ये एसएस लॉ मध्ये काय सिंपल भाषेमध्ये काय सांगायचं, the amount of heat absorbed or evolved during a chemical reaction is independent on the path followed. The amount of heat absorbed or evolved during a chemical reaction is the same whether the reaction is carried out in a single step or in several number of steps. हा भाग लक्षात ठेवा. आणि अकॉर्डिंग टू हा भाग देत असताना आपण एक्झाम्पल पाहिलं की एक बदल घेतला, ए चं रूपांतर डी मध्ये केलं असता त्या रिएक्शन मध्ये क्यू किलो जूल एवढी हीट बाहेर पडली. हाच बदल आपण वेगळ्या पद्धतीने पाहिला, अनदर वे वापरला, ए चं रूपांतर बी मध्ये केलं असता Q1 एवढी हीट बाहेर पडली, बी चं रूपांतर सी मध्ये केलं असता Q2 एवढी हीट बाहेर पडली, सी चं रूपांतर डी मध्ये केलं असता Q3 एवढी हीट बाहेर पडली. तर 3 स्टेप मध्ये हो का एका स्टेप मध्ये हो. एसएस लॉ म्हणतो डेल्टा एच बरोबर आहे डेल्टा एच1 प्लस डेल्टा एच2 प्लस डेल्टा एच. आणि एक महत्त्वपूर्ण ऍप्लिकेशन्स मध्ये हे आपण ऍप्लिकेशन्स पाहिले. एक अतिशय चांगला आणि महत्त्वाचा भाग इथे आपण पाहिला. याचंच एक्झाम्पल जे आहे